हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कवर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय अमृतेश्वर भगवान की जय सब संतन की जय। आराम। सकळ तीर्थाची या धुरे जे का माता पितरे तयाच्या शरीरे लोन की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थ मूर्ति नमामि गंगागिरि योगिराजं शुचिः शिलः समदक्ष सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदेहे सच्चिदानंद विग्रहं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते श्री गुरु चरण नमस्कारो मी आता। ओम नमोजी अध्या वेद प्रतिपद्या जय जय सुस्मृत आत्मरूपा तू देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अवधारी जुजी। आज आपण तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव बस ठीक आहे। जसं योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज असतील गुरुवर्य नाथ महाराज असतील जशी बुद्धी देतील थोडं आपण बोलण्याचा प्रयत्न करू। ह्या परिवारातून ज्येष्ठ आणि अति सर्वांच्या आवडीचं सगळ्यांना समजावून सांगणारं मला काही त्याची कल्पना नाही। बाबांच्या विषयी सांगायचं ठरलं तर मला त्याविषयी काही कल्पना नाही, परंतु एक असा अंदाज अनुमान म्हणून की ही जी व्यक्ती आहे की सगळ्यांना सांभाळून चालणारी, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी, सगळ्यांवर प्रेम करणारी, सगळ्यांशी मायेनं राहणारी, सगळ्यांशी तत्वानं वागणारी, परमार्थात पुढे असणारी, अग्रेसर असणारी, आणि तसं अनेक गोष्टी अशा आहेत की तो हा योग असतो। जर तो पुण्यात्मा असेल तरच त्याच्या गेल्यानंतर सुद्धा त्या पुण्यात्म्याकरता पुण्य करण्याची बुद्धी ही त्या परिवाराला किंवा त्या नातेवाईकाला सुचते, तशी सुचत नाही। एरवी हे कोणीही काम करत नाही। धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते हे भाग्य असतं, आणि त्या भाग्याशिवाय ते भाग्य भाग्याला जोडी करतं, म्हणून ते भाग्य भाग्याला जोडी करण्याकरता त्यालाही भाग्यच लागतं। संत म्हणजे चंद्र तेथ चंद्रिका, म्हणजे हा विवेक सुद्धा तिथं पाहिजे। चंद्र तेथ चंद्रिका शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेका। आपण जरी म्हणत असोल की मी येऊन इथं सेवा करणार आहे, नाही, ह्या जीवात्म्याचं कुठंतरी आमच्याशी ऋण आहे। त्या ऋणानुबंधामुळे आपल्याला इथपर्यंत येण्याची कुठंतरी आजचं जरी नसेल पण ते कधीतरी आपल्यावर त्या जीवात्म्याचं ऋण आहे। आपण दुपारी थोडासा विशेष त्याला स्पर्श झाला होता, पण बाबा मागं झाले,
दुपारचा विषय, की त्याशिवाय ती जोड तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तेवढी साधना पण लागते. भाऊ सांगून गेले की आम्ही नामाचे धारक आहोत. नामधारक सुद्धा होणं पण सोपं नाही. आणि तिथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी, ते नाम येण्यासाठी, त्या नामाला आपण कुठेतरी आपली त्याची सांगड बांधण्यासाठी, ती सांगड हाताला लागण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी ते पूर्वीचं पुण्य असतं, भाग्य असतं. ते भाग्य जेव्हा उदयाला येतं तेव्हा सद्गुरू आपल्याकडे येतात किंवा आपण सद्गुरूकडे जातो. पाणी हे पाणी म्हणत नाही मला तुम्ही प्यायला या, सगळ्यात महत्वाचं आहे. पाणी तर सर्व दूर आहे, पण त्या पाण्याला घेण्यासाठी सुद्धा ज्यावेळेस आपल्याला तहान लागल, आपली परिस्थिती, आपली स्थिती पाणी पिण्याची ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण पाणी पिण्याला जाणार आहे. तोपर्यंत आपण पाण्याकडे जाऊ शकत नाही. म्हणजे ती तृष्णा लागली या, जशी तहान लागली आणि तहान लागल्यावरच आपण पाणी पिणार आहे, तसं सांगितलंय. तसं बाबांचं पुण्य आहे. हे पूर्व पुण्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. आणि हा जो संत, जो विवेक आहे, संत संघ आहे, हा संत संघ त्याच्याशिवाय घडत नाही. कुठंतरी त्याच्याशी ती नाळ जोडलेली आहे, म्हणून हे घडतं. जसं विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी. विठ्ठलपंत रुक्मिणी माता आहे. विठ्ठलपंतांचं तीव्र वैराग्य होतं, सुरुवातीपासून त्यांचं वैराग्य होतं. आता माता आणि पिता थोडा 10-20 मिनिटाचा आपण घेणार, जास्त वेळ काही घेणार नाही. तर तुम्ही बसवलंच आहे. ठीक आहे. जसं विठ्ठलपंत त्याग होता, जीवनामध्ये तळमळ होती. जसं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. साधक असेल तर साधकाच्या मनामध्ये ती तळमळ असायला पाहिजे. आणि जी तळमळ जर असेल तर ती तळमळ असल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण होणारच आहे. मग त्याला तळमळच पाहिजे. भूक लागल्याशिवाय जेवणाची मजा नाही. आणि भूक जर नसेल आणि तुम्ही काही पंचपक्वान्न गुलाबजाम जरी देत असाल तर त्याला त्याची तृप्ती होणारच नाही. म्हणून भूकच लागलेली पाहिजे, त्याला ओढच पाहिजे. ओढ नसेल तुम्ही काही द्या. काय तत्वज्ञान, तत्वज्ञान हे एरवी पचत नाही. तत्वज्ञान पचण्याकरता त्याला तिची स्थितीच झाली पाहिजे. आणि स्थिती झाल्याशिवाय तो मनुष्य असेल, साधक असेल, नामधारक असेल, कोणीही असेल, तर सद्गुरू हेच सांगतात, गुरुतत्व हेच सांगतात की त्यापर्यंत पोहोचण्याकरता आपला जो भाव आहे, आपली ती इच्छा आहे, ती अतिशय तळमळीची असावी. आणि तळमळ जर असेल तरच ती गोष्ट आपल्याला भेटते. म्हणून विठ्ठलपंतांना तळमळ होती की मला जीवनामध्ये माझं साधकत्व प्राप्त करायचं आहे. मग परंतु विठ्ठलपंत हे साधारण नाहीत. पूर्वीचा इतिहास सांगायला मला वेळ नाही. विठ्ठलपंतांचा पूर्वजन्म, पूर्व इतिहास सांगण्याला मला वेळ नाही. परंतु विठ्ठलपंत आहे, त्यांना जी तीव्रता होती की मला फक्त एक साधकत्व, मला फक्त भगवान परमात्मा पाहिजे आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, म्हणून त्यांच्या मनामध्ये जी तीव्रता होती की ती तीव्रता की मला कधीतरी भगवान परमात्म्याची एकच स्थिती, भगवान परमात्मा आणि मी एक आहोत अशी स्थिती केव्हा प्राप्त होईल, अशी तळमळ आणि विठ्ठलपंताची होती. म्हणून विठ्ठलपंताचा विवाह झाला. विठ्ठलपंतांनी बऱ्याच वेळेस साधक म्हणजे संन्यासाची मागणी केली. संन्यासत्व म्हणजे गेले निघून, परवानगी घेतली रुक्मिणी मातेची, निघून गेले. आणि गेल्यानंतर जेव्हा त्यांनी चैतन्य स्वामी म्हणजे त्यांचा जो काही अनुग्रह झाला सगळा, तिथपर्यंत आपण जात नाही. अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्यानंतर ज्यावेळेस स्वामी परत आळंदीला आले, थोडक्यात येऊ आपण, आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर जेव्हा कळालं की रुक्मिणी मातेला प्रसंग सर्वांना माहिती आहे. रुक्मिणी मातेला जो आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, असा जो आशीर्वाद दिला, आणि आशीर्वाद दिल्यानंतर रुक्मिणी मातेला थोडंसं आश्चर्य वाटलं. आणि आश्चर्य वाटल्यानंतर ज्या आश्चर्यानं एखादा मनुष्य, ज्ञानी मनुष्य असेल, विनाकारण तो कधीच हसणार नाही बाबा. त्याला त्यात जर ते दिसलं तरच तो हसेल, किंवा तरच तो एखाद्या वेळेस तो चिंतित होईल.
म्हणून ही साधकाची दशा, ज्ञानाची दशा सांगितली. आणि ती स्थिती रुक्मिणी मातेची, ती रुक्मिणी माती साधारण नव्हती. आणि ते आश्चर्याने तिने त्या साधूकडे पाहिलं, स्वामीकडे पाहिलं, आणि स्वामींनी विचारलं का, त्याचं कारण काय, त्याचं कारण काय. त्यावेळेस सांगितलं, महाराज तुम्ही जो मला आशीर्वाद दिला ह्या जन्माचा की पुढच्या जन्माचा. मग सगळी कथा त्या रुक्मिणी मातेनं सांगितली. आणि मग सगळं परिचय, सगळी काय स्थिती असेल ती त्यांनी विचारून घेतली. आणि त्यांनी जी लक्षणं होती तीही विचारून घेतली. आणि ती विचारून त्यांच्याही लक्षात आलं की आपल्याकडे एक साधक आलाय, आणि त्यांनी ही त्याची सगळी स्थिती आणि ही स्थिती एकच आहे असं समजून आणि स्वामींनी सांगितलं. स्वामींनी सांगितलंच नाही तर रुक्मिणी मातेला आपल्या सोबत घेतलं आणि विठ्ठल पंताला जाऊन तिथं आपल्या आश्रमात जाऊन भेटले. आता थोडी ओढती घेऊन आपण थोड्या वेळात आपण, आणि मग तिथं गेल्यानंतर विठ्ठल पंतांना काय सांगायचं ते सांगितलं. आणि पुन्हा आणि त्यांना सांगितलं, आणि सद्गुरूची आज्ञा म्हणून आणि विठ्ठल पंतांनी पुन्हा संसार करण्याची आज्ञा दिली. सद्गुरूंनी आज्ञा दिली आणि विठ्ठल पंतांनी तीही स्वीकारली. आणि त्या स्वीकारल्यानंतर स्वीकारली आपल्या आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर बराच काळ निघून गेला. मग त्या बराच काळ केल्यानंतर त्यांना ही 4 मुलं झाली. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान काका, मुक्ताबाई. आत्ताच आपला जी एकादशी झाली, मौलींचा सोहळा होऊन गेला. तर बाप आणि आई कशी असते, 4 मुलं झाली. मुलांचं कल्याण व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं. जसं सद्गुरूला तळमळ असते की आपला एखादा शिष्य आहे आणि त्या शिष्याचं कल्याण व्हावं, तो येर म्हणजे वाहून जाऊ नये, वाहवायला जाऊ नये, ही जशी सद्गुरूची तळमळ असते, तसं विठ्ठल पंताची, रुक्मिणी मातेची जेव्हा मुलं मोठी झालीत, मग मुलांना या समाजामध्ये अडचणी येऊ लागल्या. मग त्या समाजात अडचणी यायला लागल्यानंतर मग ह्या मुलांचं हित व्हावं, बरोबर आहे की नाही, हित व्हायलाच पाहिजे. आणि प्रत्येक आई वडील मुलाचं हितच करतात. तसं सद्गुरू सुद्धा असं आहे. सद्गुरू एका मार्गाने जर नाही जमलं तर दुसराही मार्ग सद्गुरूजवळ असतोच. एकच मार्ग असतो असं नाही. सद्गुरूला सगळ्या मार्गाने येऊन पाणी कसं तिथं जाईल किंवा त्याचं पोट कसं भरल ही सद्गुरूची अपेक्षा असते. सद्गुरू उगाच शिष्य करतात असं नाही. उगाच शिष्याला कोंबाळणी करतात, आंबाळ कोंबाळ करतात असं मुळीच नाही. सद्गुरूला काही गरज नसती, सद्गुरू परिपूर्ण असतात. पण शिष्याचं जसं आईला लेकराचं कल्याण व्हावं, तसं रुक्मिणी मातेला, विठ्ठल पंतांना वाटलं की आपल्याही मुलाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. मग जी काही ब्राह्मण मंडळी होती, शास्त्रीय मंडळी होती, त्यांच्याकडे गेली, त्यांना विनंती केली. विनंती केल्यानंतर त्यांनी अमान्य केलं की ही संन्याशाची मुलं आहे, त्यांना आम्ही यामध्ये घेऊ शकत नाही. भगवंत जेव्हा अवताराला येतो हा भेद बाजूला करण्याकरता येतात. आणि तो भेद तसाच आपल्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी सुद्धा अद्वैत भक्तिभाव हा या जगाला दाखवलाय. द्वैत नाही. आणि जिथं द्वैत आलं तिथं भक्ती संपली. संताच्या ठिकाणी भेद नाही. संत हे विवेकानं परिपूर्ण असतात आणि ते परिपूर्ण असल्या कारणानं त्यांना संत होतात, ते संत होतात. एरवी संत कसे काय होतील? आणि ज्यांच्याजवळ भेद आहे ते संत नाहीच. संताजवळ गेल्यानंतर हा जनार्दन स्वामीचा शिष्य आहे, हा नारायणगिरी महाराजांचा शिष्य आहे नाही. जेव्हा हा भेद तिथे आहे, ते संत कसले? एरवी ते जंत समजावे. संत नाही. संताजवळ भेद नाही. भेदकाशी नाड. भेद जर असेल तर तो नाडल्या जातो. अर्धच महत्वाचं आहे, पुढचं नाही बाबा. जिथं भेद आला ना ते संत नाही आणि तिथं कल्याण पण नाही आणि होणार पण नाही. हे महत्वाचं आहे. म्हणून संत महत्वाचे.
आणि ज्या वेळेला विठ्ठल पंतांना, रुक्मिणी मातेला, आणि जी परिपूर्ण एवढी अभ्यासू आणि धनाचं म्हणजे विद्येचं भांडार, शास्त्र पारंगत असलेली जी विद्वान ब्राह्मण होती, त्यांच्याजवळ सुद्धा ज्यावेळेस भेद दिसला, त्यांनी सुद्धा जो भेद पाहिला, त्यावेळेस माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. माऊली कळकळ करत होते की एवढा भरलेला हा जगात हा असा जर भेद राहिला तर हे ज्ञान ह्या जगाला काय कामाला येणार आहे. मग त्या मात्या पित्यानं शेवटी विचारलं की आमच्या मुलांचं कल्याण कसं होईल. मग कल्याण करण्याकरता स्वतःचा प्राण सुद्धा देण्याची वेळ आली तरी आईबाप करतात ना, सर्वस्व करतात, सर्वस्व अर्पण करतात. तसं विठ्ठल पंतांना आणि रुक्मिणी मातेला सांगितलं की जर तुम्हाला तुमच्या मुलांचं कल्याणच करायचंय, त्यांना अनुग्रहित करायचे किंवा त्यांची मुंज करायची किंवा त्यांना संप्रदायाला जोडायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या स्वतःचं देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. बघा, देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. हसत हसत आपल्या रुक्मिणी मातेनं, विठ्ठल पंतांनी आणि देहांत प्रायश्चित्त करण्याचं ठरवलं. ठीक आहे, याने जर भगवान परमात्म्याची त्यांची स्थिती प्राप्त होत असेल, त्यांचं कल्याण होत असेल, त्यांना जर समाजात फिरण्याचं साधन मिळत असेल किंवा ते समाजात फिरण्यासारखे असतील बा, होतील बा, मग यासाठी आम्ही पाहिजे आमचं देहांत प्रायश्चित्त करू, काय हरकत नाही. मग निवृत्ती दादा आहेत, ज्ञानोबा आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, आणि मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्ती दादा, ज्ञानोबा माऊली हे सर्व पाहून अनेक वेळा त्यांच्या डोळ्याला अश्रू लागावेत. शेवटी लेकरं आहेत आणि लेकरापासून मायबापाची जेव्हा ताटातूट होते ही आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून मुलांना झोपी लावलाय. निवृत्ती दादाला सगळं सांगितलंय, निवृत्ती दादाला सांगितलं, मुलांना झोपी लावलाय आणि आपल्या विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेनं आपलं देहांत प्रायश्चित्त घेतलंय. काय ती समस्या आहे, काय तो प्रसंग ओढवला असेल, म्हणून सांगितलंय सकळ तीर्थाची या धुरे. त्या मायपित्यानं आपल्या मुलांकरता देहांत प्रायश्चित्त घेतलंय. प्रायश्चित्त घेतलंय. ज्या वेळेला हे कळालं, निवृत्ती दादा समजदार होते. निवृत्ती दादा 16 वर्षाचे होते. माऊली 14 वर्षाची होते, की त्यातल्या आतला प्रसंग आहे. 2-2 वर्षाचा क्रम आहे. नाही, 6, 8, 10 आणि 12 वर्षाचे निवृत्ती दादा. 6, 8 असा प्रसंग येतो. म्हणजे निवृत्ती दादाला समजत होतं बा. आणि निवृत्ती दादाला सांगितलं. निवृत्ती दादा समजत होतं. हा प्रसंग जेव्हा झाला, विठ्ठलपंत रुक्मिणी मातेनं देहांत प्रायश्चित्त केलं आणि सकाळी उठले आणि उठल्यानंतर मुक्ताई विचारू लागली की आपले आई बाबा कुठे आहेत. ज्यावेळेस आई बाबा विचारले, आई बाबा विचारल्यानंतर माऊलींनी सांगितलं आता आपले आई बाबा येणार नाही. मुक्ताई सांगू लागली येणार नाही, तेवढं ज्ञान नाही, वय वर्ष कमी आहेत, ज्ञान नाही. मुक्ताईनं ज्ञानोबा माऊलींना समजावून सांगितलं की आता आपले माऊली मायबाप आपले आता येणार नाही. मुक्ताई आहेत शेवटी ते. पण ही मुक्ताई जरी लहान आहे पण ते दाखवायचंय. शेवटी मुक्ताई ही काही साधारण नाहीत. आणि 4 भावंड, ह्या 4 भावंडाची व्यथा जेव्हा मात्या पित्यांना आपलं देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि प्रायश्चित्त घेतल्यानंतर जी त्यांची दशा तयार झाली, म्हणजे त्यांच्यामध्ये जी स्थिती तयार झाली, त्यांच्यामध्ये जो शोक झाला, जो भ्रम झाला, तो निवारण्यासारखे नाथ आहेतच. परंतु शेवटी ते परिवार आहेत, मायबाप आहेत, सोडून गेले. माऊलींना मुक्ताईचं सात्वन करू लागले. सात्वन करतायत मुक्ताईचं.
मुक्ताई थांबत नाहीये, रडते. दादा, आपले आई बाबा खरंच येणार नाहीयेत का? निवृत्ती दादाला म्हणते, दादा का? आपले आई बाबा खरंच येणार नाहीयेत का? हो मुक्ताई, आपले आई बाबा आता खरोखर येणार नाहीत. आपल्यासाठी त्यांनी आपलं देह आणि आपल्यासाठी समर्पित केलं आहे. का? की ह्या लेकरांचं भलं व्हावं. मग अशी कोणती आई वडील आहेत की जे लेकरांचं वाईट व्हावं, लेकरं आपल्या हितापासून दूर जावेत? अशी कोणते सद्गुरू आहेत की आपले ते सद्गुरू आपल्या दिलेल्या शिष्याला किंवा साधकाला आपल्यापासून दूर जावं अशी त्यांची इच्छाच नसते. लांब जरी गेला, जसं कासव असेल आणि ती कासव कुठं जरी असेल, तिचं स्मरण जसं तिच्या पिलापाशी असतं, असं सद्गुरूचं आपल्या ज्याची तळमळ आहे, ज्या भक्ताची तळमळ आहे, ज्या साधकाची तळमळ आहे, त्याच्यासाठी त्या गुरुचं सुद्धा चित्त त्याच्याकडं लागलेलं असतं. त्याप्रमाणे मुक्ताईचं सात्वन केलंय, सात्वन करू लागलंय, सांगितलंय, मुक्ताई आपले आई बाबा कधीच येणार नाहीत. आई बाबा येणार नाहीत, ठीक आहे दादा, निवृत्ती आहे. क्रम सुद्धा इतका भारी सांगितलाय. निवृत्ती आहे. जो यातून निवृत्त झाला, जो मीपणातून निवृत्त झाला, जो या सगळ्यातून निवृत्त झाला, जो मोठेपणातून निवृत्त झाला, जो अहंकारातून निवृत्त झाला, तेव्हा निवृत्ती आहे. आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा निवृत्त होईल आणि निवृत्त झाल्यानंतर त्याला त्याचं ज्ञान होईल, त्याच्यासाठी ज्ञानोबा मौली. एरवी निवृत्त जर नाही झाला, हे सगळं गबाळ घेऊन जर फिरत चालला, तर ज्ञान कधीच होणार नाही. ज्ञान होण्यासाठी जरी आहे आणि असलं तरी फक्त संसार तर काही सोडायला सांगितलं नाही. गुरुवारी नारायणगिरी महाराज सांगत होते, ते सोडायचंच नाही, सोडायचंच नाही ना. दणकावून करायचं आहेत ना. माडी बांधा, बंगले घ्या, गाड्या चालवा, सोनं नाणं घ्या, आहे ते सगळं करा, सोडायचं नाही. पण यातून फक्त वेगळं व्हायचंय. काय व्हायचंय की आपलं नाही, हेच सांगितले. माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. यातून फक्त निवृत्त व्हायचंय. माया सोडायची आहे आणि मोह सोडायचंय. फक्त माझं नाही म्हणून तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं. हे निवृत्त म्हणजे यातून फक्त वेगळं व्हायचंय. आणि हे वेगळं झाल्यानंतरच आपल्याला त्याचं ज्ञान होईल. आणि ते ज्ञान झाल्याशिवाय आणि ते ज्ञान होण्याकरता आपल्याला जो रस्ता आहे, हे जे सोपं करून सांगणार आहे, ते सद्गुरूच्या रूपाने आपल्याला जो उपदेश मिळाला, मग तेच तर खरे सोपान आहे. सोपान हा रस्ता सोपा करून सांगणारं जे ज्ञान आहे ते माऊली. आणि त्यातून सोपं होऊन पुढे जाण्याचं काम जे करतील ते सोपान आहे. आणि ह्या सगळ्यातून मुक्त होण्याचं काम सांगितलंय. म्हणून मुक्ताई साधारण नाही, मुक्ताई सुद्धा साधारण नाही. एरवी ज्ञानोबा माऊली, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताई आपले आई वडील निघून गेले. जसं ह्या परिवारातून एक हे जीव हा जो स्वरूपातून या देहातून निघालाय. वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी ग्रहानी नरोपराणी तथा शरीरानी विहाय जरणाय नन्याती सय्यानी नवाणी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नित्य नूतन वेडिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य. तसंच आहेत ना. जसं कपडा जुना झाला, जीर्ण झाला, फाटला, मग जसं आपण तो बदलतो, या प्रकारे जीव हा देह सोडून इतर देहामध्ये, म्हणून त्याला मरण नाही. आत्मा हा कधीच मरत नाही. नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न क्लेदेंतप्य न शोषयतेहि मारुतः. मरतही नाही. शस्त्र त्याला मारत नाही, अग्नी त्याला जाळीत नाही, पाणी त्याला बुडवत नाही, वारा त्याला वाहवत नाही, पृथ्वीत कुठेही गेला तरी त्याला त्याचा नाश होत नाही.
एक तत्व असं आहे आणि ते फक्त आत्मतत्व जाणण्याकरता फक्त एकच की ते सद्गुरूच फक्त आणि त्या तत्वाला तत्व म्हणून ओळखण्याची दिशा देतात. ते फक्त कोण आहे? सद्गुरू आहे. सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू फक्त हे आपल्याला दाखवू शकतात. आपल्या भाऊनी सांगितलं हा प्रसंग नाहीये, त्या स्थितीचा प्रसंग नाहीये. अहो पण प्रसंग जरी नाहीये पण प्रसंगाला अनुसरून तेच येतं जेव्हा मनुष्य या सगळ्या मायाजाळापासून मुक्त होण्यासाठी फक्त हेच महत्वाचं आहे. म्हणून माया तत्व हे बाजूला सारण्याकरता सद्गुरूचं तत्व आहे आणि त्याशिवाय आपल्याला जे काही आहे ते सापडणारच नाही. कसं सापडत? सापडणारच नाही. आपल्यामध्ये सगळा भेद भरलेला आहे. भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा घराला. भेद नकोय, भाव पाहिजे पण भेद, प्रेम पाहिजे पण अद्वैत पाहिजे. आणि प्रेम जसल, भाव नसल आणि माया जर आपल्यावर जर सतत जर बळजबरी करते, माया समजावी ते मायेचा जर पांघरून आहे आणि ह्या मायेचं पांघरून काढण्याकरता तर हे सद्गुरु तत्व आहे. म्हणून भाऊंचं तर रोज प्रवचन आहे, गाथा निरूपण चालू आहे, रोज येत ना. हे ज्ञान आहे. हे ज्ञान कोणी कुणाला देत नाही आणि ज्ञान विचारल्याशिवाय सांगू पण नाही का. सद्गुरु गरुड पुराण हेच सांगतं बाबा, सांगू नये. त्याला अधिकारीच पाहिजे, त्याला ऐकण्याची सुद्धा त्याची पात्रताच पाहिजे. विचारल्याशिवाय सांगू पण नाही. अनेक गोष्टी आहेत. कोणालाही उपदेश करू नये. मूर्ख असेल त्याला जर सांगितलं तर तो शेवटी अशी गंमत आहे. अज्ञानी जीवाला सुद्धा हे सांगण्याची, परंतु अज्ञानी जीवाला सुद्धा उद्धार करण्यासाठी जगत उद्धारा लागी धरिले अवतार, निरविला बडीवार सिद्धाईचा. म्हणून ज्या मात्या पित्यानं आपल्या लेकरांकरता स्वतः आपलं देहांत प्रायश्चित्त घेतलं. म्हणून सांगितलं देहांत प्रायश्चित्त करणं एवढं सोपं नाही. बोलणं सोपं आहे म्हणून ते करणं सोपं नाही, पण यासाठी सुद्धा सांगितलं माय वडील असेल, आई वडील असेल तर ते काही पण करायला तयार असतात आणि काही पण करतातच. तसंच सद्गुरू सुद्धा आपल्या लेकरा करता, ही लेकरच आहे, लेकराची हित वहे माऊलीची चित्त, ऐसी कळवळल्याची जाती करी लाभावी न प्रीती. म्हणून सद्गुरू हे खूप महत्वाचे. जीवनामध्ये सद्गुरू ज्याचे बलवान असेल, त्या सद्गुरूवर ज्याचा विश्वास असेल, आणि माझं तर असं मत आहे सद्गुरू कसे असू द्या, सद्गुरू कसेही असू द्या, पण ज्याचा विश्वास नसेल ना, ते सोनं जरी असेल, परीत जरी असेल, तर त्या परिसावर जर विश्वास नसेल तर त्याचं सोनं होणारच नाही, होणारच नाही. सद्गुरू कसेही जरी असेल, स्वतः भगवान परमात्मा जरी आपल्या समोर उभे आहेत आणि आपला जर त्याच्यावर विश्वासच नाही गुरुरूपामध्ये, मग त्याचा उद्धार कधी होणार आहे? तो कधी त्या दशेला जाणार आहे? जाऊ शकत नाही ना बाबा. कसा जाईल तो? जाणारच नाही. मग त्याच्यासाठी भाव खूप महत्वाचा आहे, प्रेम खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला जे धन मिळालंय ते खूप महत्वाचं. हे परमार्थ महाधन सगळ्यात मोठं धन मिळालंय आणि ते आपल्याला परंपरेनं आलेलं आहे. 2-3 परंपरा आपल्या जवळ मोठमोठ्या आहेत आणि परंपरेत टिकून राहावं. ऐका, महिमा आवडीची, जसं आहे महिमा जशी आहे त्याच्यासाठी आवड महत्वाची, प्रेम महत्वाचं आहे. आणि त्या प्रेमयुक्तानं जसं प्रेमयुक्त अंतकरण जर असेल तर तो समजा दगड जरी असेल तरी तो भगवंताचंच रूप आहे. म्हणून सांगितलंय सकळ तीर्थाची याधुरे जे का माता पितरे. ते माता पितरे सकळ तीर्थाचं सगळं काही जे असेल, मायपित्याची सेवा आपल्या जीवनात असावीत. मायपित्याची सेवा केल्यानंतरच सगळं काही पुढं आहे. जे पंढरीनाथ भगवान परमात्मा भाऊंनी सांगितलं की ते सुद्धा निधान जे आणलं पुंडलिकानं, तर ते कोणासाठी? आपल्यासाठी. पुंडलिक कोण आहेत? भगवान स्वतः शेष नारायणाचा अवतार आहे. आपल्यासाठी घेतलंय रूप. फक्त हे काय केलंय? पांघरून दुसरं घेतलंय, रूप धरलंय, आपल्यासाठी केलंय. या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी स्वतः हा करून दाखवलं आणि मग जगाला सांगितलं. तसं अशाच प्रकारे मग आपलं जर समजा आपण समजा बोलतोय, आपलं आचरण जर ठीक असेल तरच आपण जगाला बोलावं. आणि आपलं जर आचरण त्या पद्धतीचं नसल आणि आपण जगाला बोध करून ते जग काय घेणार आहे?
येणारच नाहीत. मग त्यासाठी जसं नाथ महाराज होते, नाथ महाराजांना एक बालक गुळ खात होतं आणि ते गुळ खात होतं आणि ती मातोश्री गेली नाथ महाराजांकडं की सांगितलं, विचारलं की महाराज आमचा मूल गुळ खातोय, मग याला तुम्ही काहीतरी सांगा बा. मग नाथ महाराजांनी सांगितलं आता नाही सांगणार मी, 8 दिवसांनी. स्वतः गुळ खात होते, स्वतः बंद केला, मग 8 दिवसांनी बस तसं सांगितलंय. सद्गुरू कसे आहेत तेही महत्वाचं आहे. ज्ञान कसं आहे त्याकडे लक्ष न देता सद्गुरू आणि सद्गुरूवर असलेला आपला विश्वास आणि त्यावर असलेलं सगळं काही जे असल त्याच्यावर आपलं पुढं ठरतं. म्हणून जास्त काही बोलत नाही. आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतन आपण आता ऐकलं, भाऊनी सगळं सांगितलंय. म्हणून सकळ तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तयाच्या शरीरे लोण केले. म्हणून झालेली सेवा थोडक्यात आपण सद्गुरूला अर्पण करू. बाकी आहे की नाही. रामकृष्ण हरी. तसं सद्गुरूकडून बोलून घेतलं तसं बोललो. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, शिकाविता धणी वेगळाचे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.